बहुत अनुभवी खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी मैदान के ऊपर बिंदास शिस्वे। तो सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। सलामी वीर प्रमोद सुरकादे और साथ साथ रामदास सीकनकर, दोनों बल्लेबाज पहुंचे सलामी के लिए। यह बाल टीम की सलामी जोड़ी मैदान के ऊपर। तो चलो मुकाबला स्टार्ट होगा मैदान के ऊपर। दोनों टीमें पहुंचे मैदान के ऊपर। सलामी जोड़ी भी मैदान के ऊपर। प्रमोद सोरकादे स्ट्राइक पर होंगे तो गेंदबाज हैं बिंदास शिस्वे। लेट्स प्ले पहली गेंद, खूबसूरत शॉट मिड विकेट की तरफ। मिड विकेट से खिलाड़ी आए, जब तक गेंद को डीप में फील्ड करे तब तक 2 रन और 2 के साथ अकाउंट ओपन करते हुए, 2 के साथ खाता खोलते हुए प्रमोद सोरकादे मैदान के ऊपर। टीम भालबी आई गावदेवी भालबी मैदान के ऊपर खेल रही है। तो दूसरी तरफ अब देख रहे जांबिवली जय गोलोबा क्रिकेट टीम जांबिवली। ये 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने हैं। उसके बाद चौथा मुकाबला रहेगा डाबल पड़ा बनाम पाली। और इस बार भी बेहतरीन शॉट। इस बार गेंद जाएगी स्क्वायर लेग में। खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को फील्ड करे तब तक फेंके। मौका था 2 रन लेने का। 2 के साथ रनों की बात करेंगे। और ये तीसरा रन भी चुरा लिया। तीसरे रन को शानदार बल्लेबाजी, चतुराई दिखाई दोनों खिलाड़ियों ने कि जहां 2 रन होने चाहिए थे वहां पर 3 रन आए। 3 के साथ रन संख्या 5। पहला ओवर प्रगति पर पावर सर्कल का ओवर। तो रनों की बात करेंगे इस समय 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। पहला ओवर सर्कल, पावर सर्कल आप देख रहे हैं। 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। दोनों के सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय नितीन बबन म्हात्रे आणि आदरणीय महेंद्र बोडके साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये। आणि त्यांच्या समवेत हर्ष म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। ओटो कॉम्बॉक्स रामदास चिकनकर बैक टू द डगआउट। गोल्डन डक के शिकारी बने। पावर प्ले के ओवर में पहला विकेट मैदान के बाद 5 रनों के ऊपर पहला झटका। ब्रह्मास्त्र, मैंने शुरुआत में ही कहा था कि बिंदास शिस्वे के पास बहुत सारा अनुभव है, एक्सपीरियंस खिलाड़ी मैदान के ऊपर। अच्छी गेंदबाजी, शुरुआत में 2 गेंद में आए थे 5, उसके बाद विकेट मिली और अब ये देखिए और एक डॉट की समाप्ति। दोनों के दोनों खिलाड़ी ऑन साइड में। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय सन्माननीय चैनू जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये। तो बिल्कुल यहां पर 2 रन आए इस गेंद के ऊपर। 2 के 7 रन 7 पहुंचे 1 विकेट के नुकसान पर। मेहमान नवाजी हमारे मंच के ऊपर कई सारे मान्यवर आते हुए। आज पहली रात है और पहले रात में बहुत सारे मान्यवर हमारे मंच के ऊपर। सभी का स्वागत। आखिरी गेंद हवा में है
पॉइंट को बीट किया। जब तक गेंद को फील्ड करें तब तक 1 रन। ओवर की समाप्ति, पहला ओवर का खेल खत्म होने के बाद 1 विकेट के नुकसान पर टीम की रन संख्या 8। पंद्रह मिनट का समय दिया जाता है और 15 मिनट में आपको कंप्लीट 3 ओवर करने हैं। इस बात के ऊपर भी गौर करें। समयता के साथ, समय सूचकता के साथ ये मुकाबले होंगे, क्योंकि हर दिन 12 मुकाबले होंगे। अब तक तो शायद ये 5वां मुकाबला आप मैदान पर देख रहे हैं। उसके बाद जो मुकाबला होने वाला है, शायद 6ठा मुकाबला आप देख रहे हैं। 7वां मुकाबला होगा डाबलपड़ा बनाम पाली के बीच, बिग फाइट मुकाबला होगा। पहली गेंद दूसरे ओवर की, पहली गेंद के ऊपर करारा जवाब, मगर जब तक डीप मिड विकेट में खिलाड़ी के तैनात फील्डिंग करें, 1 रन का इजाफा, 1 सिंगल के साथ रन संख्या पहुंचे भी 9 के ऊपर। साइनाथ पाटिल फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप ट्रॉफी 2024 का शानदार पर्व। आज है पहली रात और पहले रात में कई सारे दर्शक मुकाबला देख रहे ग्राउंड के ऊपर। सभी का स्वागत करेंगे। कई सारे दर्शक 10 क्रिक के माध्यम से यूरोप के साथ मुकाबला घर बैठे बैठे देख रहे हैं। उन सभी प्यारे दर्शकों का भी हम स्वागत करेंगे। एक तरफ पे जाम्बिली टीम, दूसरी तरफ टीम मैदान के ऊपर भाल भी ये मुकाबला देख रहे हैं। बेहतरीन मुकाबले आप सभी ने देखे। आज 5 मुकाबले हुए, ये 6ठा मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर। टीम टोटल इस समय स्कोरबोर्ड के ऊपर, लेफ्ट हैंड बल्लेबाज हल्के तो से गेंद को फ्लेस किया, पुश किया केवल, और दूसरे के लिए पलटे। यहां पर मामला बन सकता था। थ्रो ऑन द स्टंप डायरेक्ट की जरूरत थी। 2 रन बने। 2 के साथ रनों की बात करेंगे तो 11 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 गेंद में 7 रन की पारी प्रमोद सुरकदे ने अभी तक के लिए। दूसरी तरफ विनायक चिकनकर, जिनके बल्ले से 4 गेंद में 4 रन आए, और आउट होने बल्लेबाज गोल्डन डक के शिकारी बने थे रामदास चिकनकर। दूसरा ओवर गेंदबाज सुनु दिवेकर, जो पावर सर्कल का ओवर खत्म होने के बाद दूसरा ओवर कर रहे हैं। 4 ओवर का मुकाबला मैदान के ऊपर। इस बार इनसाइड आउट, गेंद हवा में, फील्डर थोड़े दूर थे, और जब तक गेंद को एक्स्ट्रा कवर में फील्ड करें तब तक यहां पर रन बनेंगे 2। फिर एक बार 2 रन, 2 के साथ 13 रन। इससे पहले वाले मुकाबले में 52 रन बने थे। जय श्री राम बोनोली टीम ने आक्रामक रवैया, और उसके बाद 52 रन बने। 53 रन मेवालीपाड़ा टीम नहीं बना पाई। और यह अब तीसरा मुकाबला। ये गेंद लेग स्टंप के बाहर वाली थी। अंपायर वाइड करा देते हुए लेग अंपायर की भूमिका आप देख, मेन अंपायर की भूमिका में मनोज पवार सर, मैन फ्रॉम उत्तर शिव। लेग अंपायर रतन मानेरकर सर, मैन फ्रॉम पालेगांव। ये दोनों अंपायर आप देख रहे हैं। और ये पिच की बात करेंगे तो पिच क्यूरेटर भी है रतन मानेरकर। काफी खूबसूरत पिच बनाई है, पाटा पिच आप देख रहे हैं मैदान के ऊपर, जो अभी तक तो शायद गेंदबाजों को ज्यादा मदद कर रही। ये अच्छी गेंद, बैक टू द बॉलर खेला, रन की कोशिश,
मामला बन सकता था यदि डायरेक्ट हिट होती तो। और डॉट के समाप्ति। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में अभी तक तो 6 रन आए। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि पहले ओवर में 8 रन आए थे, उसके बाद इस बार 4 गेंद में अभी तक तो 6 आए। दूसरी तरफ कोशिश होगी बल्लेबाजी करने वाली बाल भी टीम, जिनको ज्यादा रनों की जरूरत है। पहले सत्र में आप 40 प्लस रन बनाते तो मैं कहूंगा एक फाइटिंग टोटल होगी, क्योंकि इस पिच के ऊपर ज्यादा दौर पर गेंदबाजी मददगार है। और गेंदबाजी आप सभी ने देखी है। तो 2 धावा आल्या त्या बॉलवरती, तर नक्कीच शुभेच्छा येत आहेत अंबरनाथ परिषदेचे दमदार नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्याकडून जांभिवली टीमला शुभेच्छा आल्यात। जांभिवली गावचे आहेत नक्कीच, आणि त्यांच्यासोबत हर्षद आणि स्वप्नील भोईर आणि हर्षद एबन जोडी यांच्याकडून शुभेच्छा। सोनू बांगर यांच्याकडून शुभेच्छा। थँक्यू सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। अतिशय सुरेख लढत मैदानावरती 2 टीम मध्ये पाहायला मिळते। टीम टोटल 17 रन, पहले ओवर में 9, पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 9 रन आए और कुल मिला के 2 ओवर का खेल खत्म होने के बाद 1 विकेट के नुकसान पर 17। अभी भी 2 ओवर का खेल बाकी है। करने के लिए आ चुके हैं गेंदबाज आकाश सावंत, जो कि तीसरा ओवर करेंगे। पावर सर्कल का तीसरा ओवर आप देख रहे हैं मैदान के ऊपर। पहले ओवर में रन आए थे पावर सर्कल में शायद 8, उसके बाद सेकेंड ओवर में रन आए थे केवल 9, और ये तीसरा ओवर पावर सर्कल की पाबंदी हट चुकी है। केवल 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर आप देख सकते हैं। ऑफ साइड में 2 खिलाड़ी तैनात किए गए, एक है कवर में, एक है लॉन्ग ऑफ में। ऑन साइड में लॉन्ग ऑन, मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग, ये खिलाड़ी तैनात है बाउंड्री लाइन के ऊपर। सर्कल के अंदर मिड ऑन तैनात है, साथ साथ शॉर्ट मिड विकेट तैनात की गई है, और विकेटों के पीछे आप देख रहे स्प्लाइस स्लिप, लेग स्लिप तैनात की गई है। गेंदबाज तैयार, पहली गेंद स्विच हिट का कमाल का शॉट, गेंद जाएगी इस बार बाउंड्री लाइन की तरफ। बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर 4 रन। तो पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का 4 के साथ, और 4 के साथ रन संख्या की बात करेंगे तो 21 रन। हल्के से क्लिक किया गेंद को विकेटों के पीछे, शॉर्ट थर्ड मैन में जब तक गेंद को फील्ड करे तब तक सिंगल और डबल के लिए कोशिश की थी, मामला बन गया और रन आउट की विकेट, इंपॉर्टेंट विकेट मैदान के बाहर। पानी पानी
directo ho, let's go to party यारा मुझसे ना अब wait हो, म्यूजिक चला दो शुरू करो पारी हो गई रे, बोतल पिला दो मुझको बस फिर यारा I don't care. पानी 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 पानी, सानी 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 सानी, आजा हो अब तक बीच यार सबको मेरी खींच की किस्मत होगी तेरी रखूं मेरी बात न माने, आज पूरा पानी 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 पानी, और तू भी सानी 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 सानी, आजा हो अब तक बीच यार सबको मेरी खींच की किस्मत होगी तेरी रखूं मेरी बात न माने. तो विकेट रनआउट बैट्समैन प्रमोद सुरकादे अभी भी मैदान के ऊपर है. चलो स्पीड अप करें थोड़ा सा. हर वक्त आप इकट्ठा नहीं हो सकते क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है. इस बार आते ही बड़ी शॉट की तलाश में ऑन साइड में गेंद मिसफील्ड इज देयर, गॉन फॉर रन और यहां से मिलेंगे 4 रन. के ऊपर इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है और डायरेक्ट होती तो भी मामला बन सकता था, मगर एक सिंगल आई. सिंगल के साथ रनों की बात करेंगे 28 रन. रोशन प्रतिष्ठान आई गावदेवी भाल बी टीम आप देख रहे हैं मैदान के ऊपर. विकेट हैट्रिक के लिए विजय सावंत इनकी तरफ से 1000 का इनाम होगा. गेंदबाजों को सुनहरा मौका. विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम भी है. विजय दादा सावंत इनकी तरफ से इनाम होगा गेंदबाज के लिए. गेंदबाज तैयार, फिर एक बार सामने खेला ऑफ साइड में, फील्डर थोड़े दूर है. जब तक गेंद के ऊपर आएंगे गेंद को उठाएंगे फेंकेंगे. मौका बना यहां पर 2 रन लेने का. सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता. बट टोटल की बात करेंगे तो स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन 2 विकेटों के नुकसान पर 3 ओवर का खेल खत्म होने के बाद यहां से रोशन प्रतिष्ठान आई गावदेवी भाल बी टीम की टोटल बनी है 2 विकेटों के नुकसान पर 30 रन. माध्यम से कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं. हमारे मैडी भाई भी मुकाबला देख रहे हैं, साथ साथ हमारे बाला भाई सावंत, विजय भाई सावंत और बबला भाई सावंत
ये त्रिमूर्ति मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से विकेट हैट्रिक लेंगे गेंदबाज जांबिवली के, तो 3000 का इनाम होगा। विकेट हैट्रिक के लिए किसी भी गेंदबाज को, यानी कि जांबिवली टीम के गेंदबाज को सुनहरा मौका, यहां पर मिलेंगे 3000। बाला यस बिल्कुल, अमर त्रिमूर्ति, बाला दादा सावंत, विजय दादा सावंत और बबला दादा सावंत, इनकी तरफ से ये इनाम है। तो यस, रतन मानेरकर के लिए भी शुभकामना विजय कोलेकर की तरफ से, क्योंकि अच्छी पिच बनाई है। अभी यूट्यूब के माध्यम से मुकाबला देख रहे हैं, खेलेंगे भी इस पिच के ऊपर। मैंने आते ही जिक्र किया था इस पिच के बारे में, खूबसूरत पिच है। और ये देखिए मिड विकेट की तरफ फील्डर को बीट किया और गेंद निकली बाउंड्री लाइन की तरफ। व्हाट अ फील्डिंग, लास्ट मोमेंट, आखिरी क्षणों में गेंद को रोका और रन बचाया अपने टीम के लिए। इस गेंद के ऊपर रन आए केवल 3, एक सिंगल तो जरूर बचाई। 1 रन की कीमत बहुत होती है क्रिकेट में, क्योंकि 1 रन की कीमत उस टीम से पूछिए जो 1 रन से मुकाबला आते हैं। 1 रन की कीमत उस खिलाड़ी से पूछिए जिसकी बाइक 1 रन से जाती है। कमाल की फील्डिंग। 3 के साथ रनों की बात करेंगे तो 33 रन बन चुके। चौथा ओवर संदेश शेषवे गेंदबाजी करेंगे। चौथा ओवर जो लास्ट ओवर है, डेट ओवर जिन्हें कहा जाता है, आखिरी ओवर। सामने बल्लेबाजी की बात करेंगे तो सामने अब बल्लेबाज होंगे नीतीश मात्रे। स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी की बात करेंगे तो नीतीश मात्रे हैं। प्रमोद सुरकादे अभी तक तो शानदार बल्लेबाजी पेश की उन्होंने। जांबिवली टीम चलो जल्दबाजी करे, ज्यादा वक्त जाया कर रहे आप, क्योंकि हर गेंद के लिए आप फील्ड प्लेसमेंट में इतना वक्त नहीं ले सकते। टोटल बनिए 33। आखिरी ओवर संदेश फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए, और इस बार हवा में है। फील्डर थोड़े दूर, जब तक गेंद को उठाए फेंके, मौका यहां पर रन चुराने का। 2 रन चुराए, पहले गेंद में 3, दूसरे गेंद में 2, टोटल बनिए 35। और पहले मैंने जिक्र किया था कि 40 रन भी बनते, 40 रन भी बनते तो फाइटिंग टोटल जरूर हो सकती है इस मैदान के ऊपर, क्योंकि ये पिच ज्यादातर पर गेंदबाजों को ज्यादा मदद दे रही है। और अभी तक तो 35 रन बने, 4 गेंदें अभी भी शेष है इस ओवर में। गेंदबाज फिर एक बार, ओ यहां पर अच्छी गेंद बल्ले का हिस्सा लेकर गई विकेट के पास, और यहां पर विकेट बनी। और एक विकेट, विकेट नंबर 3, बैट्समैन नीड टू द डगआउट। टोटल की बात करेंगे तो इस समय 35 रन 3 विकेटों के नुकसान पर नए बल्लेबाज आए हैं। इस समय 5वें नंबर पर प्रथमेश मात्रे, जो कि 5वें नंबर पर बल्लेबाजी करेंगे। आखिरी ओवर की 3 गेंदें अभी भी शेष है और 3 गेंदों में टारगेट सेट होगा। 2 छक्कों के लिए 2000 का इनाम। मनोज दादा मात्रे, इनकी तरफ से बल्लेबाज को सुनहरा मौका। मनोज दादा आपका भी हम स्वागत करेंगे। 2 गेंदें 2 छक्के, और इस बार हवा में खेला गेंद ऑन साइड में। फील्डर जब तक पहुंचे वाइड लॉन्ग ऑन में, तब तक 2 रन का इजाफा, और इस 2 के साथ 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। एक अच्छी टोटल में कहूंगा 37। इससे पहले वाले मुकाबले में 52 रन बने थे, और उससे पहले वाले मुकाबले में जो पहला मुकाबला जीता था मैदान के ऊपर, ब्राह्मण करौली टीम ने 38 रन चेस किए थे। 40-45 टोटल अच्छे रहेगी इस पेज के ऊपर। अभी भी इस ओवर में 2 गेंदें शेष होगी। 37 टीम की टोटल रन संख्या बन चुकी है।
आखिरी ओवर संदेश फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए। ओह अच्छी गेंद थी, पटकी भी गेंद हवा में थोड़ी उछली और गेंद पड़ने के बाद टेक ऑफ भी बल्लेबाज के शरीर पर टकराई। रन लेने की कोशिश, रन आउट। दूसरे रन के लिए पलटे थे मगर रन आउट हुए। 38 के ऊपर और एक झटका। जो कि 6 नंबर पर आएंगे। फिर एक बार पड़ने के बाद गेंद बाउंस हुई, बल्लेबाज को बीट किया सीधे विकेट कीपर की दस्तानों में और जहां सिंगल बननी थी वहां बने 2 रन और यहां पर तीसरे के लिए पलटना चाहते, रन आउट। दोनों कप्तान ज्वाइन होंगे हमारे साथ और मुकाबला भी बिग फाइट रहेगा। इस बार हवा में कॉटन बॉल की संधि और ये देखिए विकेट बनी आखिरी गेंद के ऊपर। टीम की टोटल 40 और 41 रनों का अब टारगेट होगा जाम्बिवली टीम के सामने। में बल्लेबाजी करते हुए टीम भाल भी टीम ने बनाए। 40-41 रनों का टारगेट होगा जाम्बिवली टीम के सामने। उससे पहले हम टॉस के लिए आमंत्रित करना चाहेंगे डबल पड़ा टीम के कप्तान और पाली टीम के कप्तान। अब तुरंत हमारे साथ ज्वाइंट होना है क्योंकि टॉस होगा अगले मुकाबले का, बिग फाइट रहेगा मुकाबला। आदरणीय चैनू जाधव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। नेक्स्ट मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये डावलपाडा आणि पाली या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल आणि टॉस आपण करूया। आदरणीय चैनू जाधव साहेब इथे उपस्थित आहेत, शिवसेना तालुका प्रमुख आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। या पुढील सामना डावलपाडा आणि पाली या 2 संघांमध्ये असेल। तो टॉस केला जाते। सन्माननीय चैनू शेठ जाधव साहेब एक दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी साहेबांच्या शुभास्ते आम्ही करतोय टॉस जो 4था मॅच असेल आणि टॉस विन कॅप्टन पाली टीम कॅप्टन टॉस यस नक्कीच टॉस जिंकलाय कॅप्टन ना। दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल। अगदी चांगली मॅच होईल। प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा। नेक्स्ट मॅच देखील चांगली होईल, परंतु या मॅच मध्ये 41 धावेचं टार्गेट असेल। या मॅच मध्ये नक्कीच आम्ही स्वागत कक्षामध्ये वळणार आहोत। बरेच सारे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित झालेत, त्यांचा आम्ही शुभ सन्मान करू। सन्माननीय चैनूशेठ जाधव साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। नेवालीचे आमचे
खरं तर शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी रविदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभासे तो सन्मान करायचा आहे. रविदादा पाटील यांच्या शुभासे आम्ही शुभ सन्मानित करतोय. चैनू शेठ जाधव एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नेहमीच क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असं व्यक्तिमत्व म्हणजे चैनू शेठ जाधव साहेब. शिवसेनेचे तालुका प्रमुख चैनू शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान होतोय. वस्त्र अलंकार आणि सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन या स्पर्धेचा आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर या ठिकाणी हर्षदादा मात्रे उपस्थित झालेत. युवा सेना प्रमुख उपतालुका प्रमुख खरे तर हर्षदादा मात्रे चिंचपाडा यांचा शुभ सन्मान केला जाईल. हर्षदादा या आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर नक्कीच चैनुशेठ जाधव साहेबांचा सन्मान झाले. त्यानंतर आपण युवा सेना उपतालुका प्रमुख चिंचपाड्याचे आमचे हर्षदादा मात्रे यांचा शुभ सन्मान करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि त्यानंतर मी इन्व्हाइट करेल सन्मानी कपिलदादा कोणकर साहेब या. कपिलदादा कोणकर साहेब या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केलं जाते. मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाते. आज वेळात वेळ काढून पहिल्याच रात्रीमध्ये ज्यांनी उपस्थिती दाखवली त्यांचा शुभ सन्मान सन्मानी रविदादा पाटील मांगरोळ ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच रविदादा पाटील यांच्या शुभासे आम्ही तो सन्मान करतोय. त्यानंतर आमचे राकेशदादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. 42 धावेचं टार्गेट असेल. 41 धावा झाल्यात. 42 धावेचं टार्गेट जांभिवली टीम समोर असेल. सामना सुरू झालाय. राकेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर आमचे मयूरदादा खंबायत यांचा देखील सन्मान केला जाईल. मयूरदादा खंबायत यांचा देखील शुभ सन्मान रविदादा पाटील यांच्या शुभासे केला जातोय. शाल आणि त्यानंतर स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान होते. आणि त्यानंतर एक अजून सन्मान होईल. प्रमोद दादांचा सन्मान देखील होईल. प्रमोद दादा या. आपला देखील शुभ सन्मान. सामना सुरू करा पंच आपण. प्रमोद दादांचा एक सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रविदादांच्या शुभासे. आणि सामना सुरू होतो. 42 धावेचं टार्गेट. कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया पुन्हा एकदा रोशन संत यांचा आवाज. थँक्यू सो मच योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकला. आणि 42 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या संघाला या मॅच मध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, सोनू भांगर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार. साठी प्राइज असेल. लगातार 2 षटकार ठोकले तर ऋतिक भोईर गोरपे आणि पंकज मात्रे चिंचपाडा यांच्याकडून 1000चं प्राइज. चिंचवलीचे पंकज मात्रे यांच्याकडून 1000चं प्राइज असेल. लगातार 2 षटकार जर मारले तर. तर नक्कीच जांभिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि जांभिवली संघाला सुवर्ण संधी येते. बाला सावंत, विजय दादा सावंत आणि बबल्या दादा सावंत यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलगच्या 3
षटकारांसाठी आणि षटकार येतोय बिंदास शिसवेच्या बॅट मधून. धावसंख्या 10. चांगली सुरुवात केली आहे, फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. स्विच हिट आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सो मच आमचे 10 क्रिकचे ऑफिशियल अपडेटर मिस्टर रॉय, त्यानंतर रौनक आहेत, ऑफिशियल कॅमेरामन गोविंद आणि दीपेश म्हात्रे आणि धनेश देखील आहेत. ही संपूर्ण टीम सज्ज आहे 10 क्रिकची. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न सफल आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा शॉट अंबोल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि येतोय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत गोलंदाज परेशने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे जांभिवली या संघाला. द्या भालबी या संघाला प्रत्येक षटकामध्ये एकत्र येऊ नका ही विनंती असेल. भालबी संघ प्रत्येक संघाला ही सूचना आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील आणि पहिल्या 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ आहे. प्रत्येक संघाला नियम आणि अटी हे सारखे आहेत, त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाने वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे, कारण की आज एकूण 12 सामने खेळवायचे आहेत. त्यामधील हा सामना क्रमांक 6वा सुरू आहे. यापुढील सामना डावलपाडा आणि पाली या 2 संघांमध्ये असेल. पाली संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केले डावलपाडा या संघाला बॅटिंग करण्यासाठी. 18 चेंडू आणि बनवायचे धावा 28. सामना जिंकण्यासाठी जांभिवली या संघाला एक चांगलं बॅटल सुरू आहे, एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ जोविली, व्हॉइस ऑफ बदलापूर, महेश धुळे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. अक्षय व्यापारी साहेबांकडून बिंदास शिसवे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट हा झेल पकडलाय नितेश म्हात्रेने. फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का. आकाश सावंत बॅक टू द पवेलियन. चांगली सुरुवात करून दिली आहे ती म्हणजेच जांभिवली या संघाला. जांभिवली या संघासमोर 42 धावांचं टार्गेट आहे आणि नितेश म्हात्रेने खूप चांगला झेल पकडला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज आकाशला माघारी परतावं लागलं.
न्यू बॅट्समन संदेश शिसवे येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे प्रमोदने. भाल बी आणि सामना सुरू आहे जांभिवली या दोन संघांमध्ये. प्रमोद यावेळी फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का, संदेश शिसवे 0 वरती बाद. सो मच. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत गोलंदाज प्रमोदने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय भाल बी या संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज प्रमोद. या स्पर्धेमधील SP ग्रुप चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज प्रमोद. स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅट्समन येतोय ऋषी पाटील. 4थ्या क्रमांकावरती एक टॅलेंटेड फलंदाज आहे. हॅट्रिक बॉल ऑन साइडला फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. थँक्यू सो मच. 15 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. जांभिवली आणि भालबी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता ऋषी पाटीलच्या बॅटमधून. त्यानंतर नक्कीच इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. 14 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलेन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. पुन्हा एकदा अंटरम बॉक्स स्टाईलने टॅप करतो चेंडूला आणि मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी प्रमोदने केली आहे या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता प्राप्त केलेत आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज बिनधास्त शिसवे. बॅटची कडा आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे बिनधास्त शिसवे. बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज जांभिवली संघाला.
वरती वर्चस्व निर्माण करेल भाल बी संघ. 12 चेंडू शिल्लक. वॉर्निंग द्यायची आहे, पंचांना विनंती असेल कारण की भाल बी संघ जास्त वेळ घेतोय. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 23 या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव पवार. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन. विश्व राणे हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय कारण की 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलंय हे षटक फार महत्वाचं असेल. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक थोडीशी लांब होते आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. वैभव आणि फलंदाज ऋषी पाटील ही जोडी आहे. वैभव पवारची पॉवर नक्कीच पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये. गुणवत्ता ठासून भरली आहे वैभव आणि ऋषी मध्ये. इथून ही सामना जिंकून देण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे. ती क्षमता आणि ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि येतोय हा डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. ते म्हणजेच भाल बी या संघासाठी प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जांभिवली या संघावरती. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. ऑन साइडला गॅप मध्ये खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि स्ट्रेच केले. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी या नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 24. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑन पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती. मी आधीच म्हटलं होतं हे षटक फार महत्वाचं असेल आणि हेही षटक राहिले इकॉनॉमिकल कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेत गोलंदाज विश्व राणेने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 17 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज आहे प्रतिमेश म्हात्रे येतोय या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे जांभिवली या संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव. पहिला चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आणि शॉर्ट फाईन लेगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का जांभिवली या संघाला. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 17. हितेश वेलकम स्वागत आहे कारण की चिंचपाडा संघ देखील शेवटच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. चिंचपाडा आणि शेलारपाडा या 2 संघांमध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. यापुढील सामना पाली विपक्ष डावलपाडा
या दोन संघांमध्ये आहे. पाली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, इन्व्हाइट केलंय डावलपाड्या टीमला बॅटिंग करण्यासाठी. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26 सिंगल डबलने आता मात्र काही फरक पडणार नाहीये भालबी या संघाला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण की 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. ऋषी पाटील स्ट्राइक एंडला आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि पंचांचा नो चेंडू येतोय. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. नो चेंडू घोषित केलेला आहे. फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे हे सांगत असताना पंच आणि नो +2 मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे हे सांगत असताना पंच रतन मानेरकर सर आणि त्यांचा इशारा येतोय नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नो +2 मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. स्ट्राइक इनला फलंदाज ऋषी पाटील आहे. ऋषी पाटील मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की जांभिवली संघ अडचणीमध्ये सापडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. 3-13चं हे समीकरण आपण पाहतोय या सामन्यामध्ये. कोणत्या संघाचे 3-13 वाजतील येणारा काळच ठरवेल. 3 चेंडू आणि कंपल्सरी 13 धाव बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाले बाद. ऋषी पाटील बॅक टू द पवेलियन. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज आहे जांभिवली या संघाला. मध्ये या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे भालबी या संघाने. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय प्रदीपदादा मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या गावातील हा संघ आहे भाल संघ आणि त्या संघाने नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल भाल बी या संघाला.
एक चेंडू शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आलाय हा डॉट बॉल आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भालबी या संघाने. अभिनंदन भालबी संघाचं. हार्ड लक. जांभिवली संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. ही दोन्ही संघांना सूचना असेल आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे प्रमोद सोरखादे, ज्याने